कर्जत तालुक्यात आजही तुफान पाऊस सुरू आहे। उल्हास नदीला पूर आलाय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। 30हून अधिक गावांचा संपर्क तुटलाय। तर कर्जत तालुक्यात सध्या मुसळधार पावसानं धुवाधार बॅटिंग केल्याचं दिसून येतं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सारिका सावंत यांच्याकडून। सारिका, कर्जत तालुक्यात आजही तुफान पाऊस सुरू आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, कर्जत शहरात लगत असलेली जी उल्हास नदी आहे त्या नदीने रुद्र रूप धारण केले असून पहाटे 4 वाजल्यापासूनच कर्जत शहरात पाणी शिरले आहे आणि पुराच्या पाण्यामुळे अनेक घरामध्ये गेले असल्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहेत। तसेच सकाळी सर्व नागरिकांना तिथून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे। निश्चित। सारिका, तुमचा धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे कर्जत तालुक्यात आजही तुफान पाऊस बरसतोय। तर उल्हास नदीला पूर आलाय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। तर कर्जत तालुक्यात तुफान पाऊस बरसत असल्यानं सध्या या पावसाचा मोठा फटका हा तालुक्याला बसलेला दिसून येतोय। उल्हास नदीला मोठा पूर आलेला आहे आणि या पुराची दृश्य सध्या समोर येत आहेत। तर उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। 30हून अधिक गावांचा संपर्क यावेळी तुटलेला आहे।